झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। राज्यात महत्त्वाचे विषय सोडून मुडदे आणि थडग्यांवर होते चर्चा। अनेकांचे संतुलन हरवले, मानसोपचार रुग्णालय उभारा। माजी आमदार अनिल गोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्यात सध्या सुरू असलेले चर्चेचे मुद्दे आणि राजकारणाची भरकटलेली दिशा पाहता माजी आमदार तथा उबाटाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी उपहासात्मक अफलातून मागणी केली आहे। त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले। गोटेंनी पत्रात नमूद केले आहे की सध्या राज्यभर मुडदे आणि थडगे उकरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। वास्तविक राज्यात वाढती महागाई, दिशाहीन झालेली बेरोजगारी, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। शेतीचा व्यवसाय खड्ड्यात चाललाय, त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवलेला नाही। अर्थसंकल्प अधिवेशनात सत्ताधारी असो वा विरोधक यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणणे आवश्यक होते। असे गंभीर प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर, छत्रपती शिवरायांचा एकनिष्ठ वाघ्या कुत्र्याची समाधी, दंगली, दिशा, सालियान ही प्रकरणे जास्त महत्त्वाची वाटतायत। असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांना मानसोपचाराची नितांत गरज आहे। राज्यातील 13 कोटी जनतेच्या हितासाठी आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि मानसिक संतुलन हरवलेल्या व्हीआयपींसाठी तात्काळ भव्य मानसोपचार रुग्णालयाची निर्मिती करावी, म्हणजे राज्याचे यापेक्षा जास्त नुकसान होणार नाही, असेही अनिल गोटेंनी या पत्रकात म्हटले आहे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा।